आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी सन्माननीय शरदजी पाटील साहेब आपणास विनंती करतो आणि हे प्राईज जे आलंय ते देखील वितरित करण्यासाठी मी आदरणीय सन्माननीय गणेशजी धुंदाजी नाईक सर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय शरदजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून गोवाडी आदिवासी प्रीमियर लीगसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड वितरित करणार आहोत. आदरणीय गणेशजी नाईक सरांच्या माध्यमातून जे प्राईज आलंय या शरदजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करूया मॅन ऑफ द मॅचचा. मीर सर आपण या आपल्या माध्यमातून हे अवॉर्ड आपण वितरित करूया. सचिन आपण पुढे यायचं व्यासपीठासमोर. अप्रतिम खेळ. 56 धावा 53 धावा करायचे होते आणि एकट्याने 56 धावा केल्यात. हा एकटा प्लेयर पूर्ण टीम समान आहे. ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये आणि टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक जास्त धावा कोण तर ऑरेंज कॅपर आता मात्र बदललाय आणि ऑरेंज कॅपरचं नाव आहे सचिन बराड. 206 धावा त्याने आत्तापर्यंत केल्यात आणि पहिला असा फलंदाज जो ठरलाय त्याने 200+ धावांचा टप्पा पार केला. वेल प्लेड सचिन. अप्रतिम खेळ त्याचं पाहायला मिळतोय. जाऊया आता पुन्हा एकदा दुर्या बरड यांच्या माध्यमातून सचिन बरड यांच्यासाठी तब्बल 500 रुपीज ऑनलाईन ट्रान्सफर केले गुगल पेच्या माध्यमातून. एस कॅमेरामॅन प्रिन्स यादव आपण मिकी माऊस आणि येल्लो पांडा यांना कॅचअप करायचं आहे आणि त्याच कॅचअप केले गेले. यस कॅमेरामॅन आमचे स्मार्ट कॅमेरा वर्कर आहेत प्रिन्स यादव. खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळते घेतलेली आहे. मागील 8 ते 10 दिवस ते घरी गेले नाही आहेत. डे नाईटचा प्रवास हा त्यांचा राहिला. हे मेहनत ते घेत आहेत आणि मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे आपला ब्रँड बनतो आणि त्यासाठी मेहनत ते तत्पर आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना सांगितलं आणि ते कधीच नो त्यांच्या डिक्शनरीमध्ये शब्द नाही आहे.
षटक क्रमांक दुसरं सुरुवात झाली आणि सुरुवात होते या विकेटने. सार्थकची विकेट. आदित्यने चांगला झेल परिपूर्ण केला आणि यावेळेस विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. विश्वनाथ ठाकरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज आदरणीय सन्माननीय गणेश नाईक सरांच्या माध्यमातून. यावेळेस धावबाद फलंदाज OUT आउट. बघा ॲक्टिवा की आणि सॅमसंगचा मोबाईल जर कोणी घेतला असेल, योगेश खेवऱ्यांचा स्मार्टफोन सॅमसंगचा आहे आणि ॲक्टिवाची चावी आहे. जर कुणाला सापडली असेल तर ती आपण कमेंट्री बॉक्समध्ये जमा करावी. षटकार होतोय रोशनच्या माध्यमातून. हा फटका फसलाय डीप मध्ये. फिल्डर चुकी झाली, चुकीला माफी नाही. हा येतोय षटकार 6. अप्रतिम कॅमेरा वर्क प्रिन्स यादव ब्रँड ऑफ बोईसर यांच्या माध्यमातून. यावेळेस ऑफ साइडला चांगला फटका. ग्राउंड स्ट्रोक. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. 4. ॲज अ शार्प ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान आणि बाणासारखा गतिवान हा चौकार. यावेळेस बॉल चाललाय तो म्हणजेच डीप मध्ये, डीप मिड विकेटला. एकच धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 24 धावा, 24 रन्स. 12च्या सरासरीने ही धावसंख्या येताना पाहायला मिळते. 2 षटकानंतर स्मार्टफोन आणि ॲक्टिवा की या ठिकाणी सापडलेले आहे. धन्यवाद. षटक संपते. आपण जाऊया संगीत कक्षेमध्ये आणि या ऐकूया एक श्रवणीय संगीत. मिनेश भोईर षटक क्रमांक 3 साठी येतोय. पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल पिक केला बॉलला आणि बॉलला उडवलंय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. रोशन गोवारी ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6.
व्हाईट बॉल. एक धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली स्कोर कार्डवर. 31 धावा, 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गावदेव वॉरियर्स. यावेळी सोडवलाय गगनाला भिडणारा बॉल. एअर स्ट्राईक, षटकार. धन्यवाद. षटकार येतो आणि या 6 धावांच्या माध्यमातून 37 रोशन गोवरेचा झेल सोडला आणि तदनंतर तो आता मात्र षटकारामध्ये डिलिंग करतोय. आणखीन एक फटका. हा फटका फसलाय. आता डीप मध्ये आदित्य, परंतु यावेळेस ही चुकी झाली. हवेचा झोत जास्त होता म्हणूनच असं वाटलंय चुकी होताना पाहायला मिळते. चंदूकडून आणि आदित्यकडून झेल सुटलेत. बघा, झेल सोडला आणि त्यानंतर षटकार आलाय. 2 वेळा जीवनदान देतील तर मी सोडणार नाहीये हे सांगतोय हा बॅटर. धावसंख्या 6ने फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 3 षटकानंतर. गावठी वॉरियर्स टीमची धावसंख्या 47. पुढील बॉल यावेळेसही एक धाव मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 48 रन, 48 धावा. षटक क्रमांक 3 चा अगदी शेवटचा बॉल. मिनेश भोईर बॉलिंग मार्कवर. यावेळेस बॉल शॉर्ट थर्डमॅनकडे निघून जातोय. थोडंसं फंबलिंग राहिलंय परंतु रोशनने धाव घेतली नाहीये. 3 षटकानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. 16च्या सरासरीने 48 धावा धाव फलकावरती. घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल आपलं स्वागत आहे हेच सांगितलंय रोशनने. यावेळेस त्याने ठोकला षटकार. धावसंख्या 6ने फ्लाय होताना जाऊन पोहोचतंय 54 धावा, 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर प्रशांतजी वेडगा. अनुभव आहे. रोशन गोवारी वैयक्तिक खेळतो 47 या धावसंख्येवरती आणि हा चौकार येतोय आणि या स्पर्धेतील हे येतंय आणखीन एक अर्धशतक. रोशन गोवारी डेड बॉल. या ठिकाणी हे पंच सांगतायत अजून प्रतीक्षा करावी लागेल. 4 अर्धशतक आतापर्यंत पाहायला मिळालीत. त्यामध्ये सचिन बरडने 2, गणेश जाधवने 1, अविनाश तरे याने 1. 4 अर्धशतक, 5वं अर्धशतक येतंय 6 धावेने. रोशन गोवारी जरूर पहिल्या दिवसामध्ये स्ट्रगल राहिलं परंतु स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो आणि तदनंतर त्याची मेहनत आज रंग आणताना पाहायला मिळते. डे 2 मध्ये तो आपला दिवस नावी करतोय
आणि गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगचं हे 5वं अर्धशतक. वैयक्तिक खेळतोय 52 या अंकावरती. 2 झेल्स सोडलेत. हा देखील बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गती कमी होती केली होती या बॉलवर. डीपमध्ये बॉल चाललाय आणि या बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आहे आणि डेरेक्ट हिट केली गेली आदित्यने आणि यावेळेस बॅटर आउट होतोय. एकदम मिळाली, फलंदाज बाद. धन्यवाद. पुढील बॉल, हा देखील बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. धावसंख्या, चला बॉल द्यायचा आहे रोशन गोवारीसाठी. सन्माननीय गणेशजी नाईक सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं प्राईज. आदरणीय राजू गोवारी साहेब 200 रुपये. आदरणीय जयराम जाधव साहेब 200 रुपये. आदरणीय सुनील दावची साहेब 100 रुपये. अशा प्रकारे टोटल 700 रुपयाचं प्राईज आलंय रोशनसाठी. ऑन साइडला हा देखील बॉल डिस्पॅच केला. अंतिम बॉल देखील उडवलाय 6 धाब्यांसाठी. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय या 6 धाब्यांच्या माध्यमातून 74. 74 धावा धाव फलकावरती आणि टार्गेट 75. 75 धावेचं लक्ष.
धन्यवाद डीजे. बघा लक्ष धावसंख्या झालेले 75. थोडंसं करेक्शन करण्यात आलं आणि आता लक्ष आहे 76 धावींचं. 76 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. वेलकम ऋतिक वाडकर अँड टीम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं ड्रोन फुटेज डे 1 मध्ये आपण बघितलं आणि राजू घाटाळ यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं ड्रोन फुटेज पाहायला मिळालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. आदित्य आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहित बराड हा गोलंदाजी करण्याकरिता येतोय. पहिलं षटक, पहिलाच बॉल, परफेक्ट यॉर्करने सुरुवात केली. लक्ष मोठं आहे परंतु आमचे इरादे मोठे आहेत हे सांगावं लागेल. आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल ही सेफ नाही आहे, कारण कमी धावसंख्या डिफेन होते आणि मोठी धावसंख्या चेज होते. म्हणून म्हणतात ना हिंदीमध्ये की लक्ष्य कोई बडा नाही, हारा वो जो कभी लढा नाही और जीता वो जो कभी डरा नाही. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फेअर, डर के आगे जीत है. आणि याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळायचं असतं. पहिलाच बॉल बघा, बाउंड्री लाईन पासून खूपच पुढे होते क्षेत्ररक्षक आणि म्हणूनच हा झेल सुटला. 6 धाबा धावफलकावर. पुढील बॉल नो बॉल. बीमरचा चेंडू पाहायला मिळतोय आणि बॉल डीप मध्ये चाललाय. 2 धावेंचा प्रयत्न केला जातोय. टू प्लस 1, 3 धावा मिळतील धावफलकावर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. ती म्हणजेच 9 धावा, 9 रन्स. फ्रीडचा बॉल घेऊन गोलंदाज रोहित बराड. फुलटॉस बॉल ऑन साइड लॉफ्ट केलाय आणि बॉल 6 धाव्यांसाठी जातो. डिस्पॅच केलं गेलंय. गोवड आदिवासी प्रीमियर लीगचा षटकार 6. चांगला बॉल, चेंडू थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक झाला चेंडू आणि चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. आदित्यच्या माध्यमातून चांगली बॅटिंग सुरू आहे. 20 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे आहेत 61. पुढील बॉल ऑन साईडला बॉल चाललाय आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकदम मिळते धावसंख्या 16. या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 16 रन्स 5 बॉल नंतर. सुरुवात चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेट 19.20 पाहायला मिळत आहे आणि याच रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला पुढे जावं लागेल या धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता. धावसंख्या 16. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला. चिप शॉट अँड टेकन. विकेट डाऊन. गणेश जाधव बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 1. धन्यवाद डीजे.
पहिलाच बॉल फटका उंच गेलाय, योग्य टायमिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार 6. धन्यवाद डीजे. सतरा चेंडू आणि 54 धावा. यावेळी लेग ग्लान्स केले या बॉलला, त्याच्यावरती जरूर धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 24 रन्स. 24 धावा या स्कोर वरती पाहायला मिळत आहेत. 16 बॉल 52 धावा होऊ शकत आहेत या मैदानावरती. आपण पहिल्या धावाचीच होताना 16 मध्ये 52. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन रोशनच्या माध्यमातून इनिंग 1 मध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि आता गोलंदाजीमध्येही तो आपली पकड निर्माण करताना पाहायला मिळतो. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ दिस टीम. या टीमचा स्टार आयकॉन प्लेअर रोशन गोवारी. यावेळेस फटका उंच गेलाय, एक्स्ट्रा कव्हरकडे बॉल येतोय, परंतु लँडिंग सेफ होते या बॉलची. शैलेश वेगाने पॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी पोहोचला. आता 14 चेंडू आणि 50 अशा पद्धतीने हे मॅचचं समीकरण आहे. पुढील बॉल फुल टॉस बॉल लॉफ्ट केले ऑन साइडला, बॉल सीमारेषा पार, षटकार 6. धन्यवाद डीजे. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आदित्यच्या माध्यमातून. त्याने केल्या 10 बॉल मध्ये 25 धावा. यावेळेस थोडासा क्रॉस करण्याचा प्रयत्न राहिला होता ऑन साइडला. डीप मिड विकेटकडे हा बॉल खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बीड झालेत बॅटर. आता येणारे चेंडू 12. समोर आव्हान आहे 44 धावेंचं. धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 12 चेंडू 44. हे मॅचचं समीकरण. 12 मध्ये 31 धावा खेळतोय आदित्य. 1 मॅन आर्मी. सार्थक गोलंदाजी मार्क वर येतोय. पहिला बॉल ग्राउंड आहे, स्ट्रोक. फक्त एकच धाव त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला, कारण की आदित्यला जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. कारण की येथून जर तुम्ही हारलात तर यंदाच्या हंगामात पर्व 10तील तुमचा प्रवास समाप्त होईल आणि तुम्हाला तब्बल 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. ज्याप्रमाणे चातक पक्षी प्रतीक्षा करतो वरुण राजाची, त्याचप्रमाणे तुमच्या खेळामध्ये प्रतीक्षा असेल. म्हणून अभिनय तो कभी नाही, राज नाही तो कभी नाही. यावेळेस आणखीन एक बॉल डिस्पॅच करताना ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, सीमारेषा पार. आदित्यचा वार, बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार. दहा चेंडू आणि समोर लक्ष आहे 37 धावेंचं. आणखीन एक चेंडू ऑन साइडला. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा बघा झेल घेण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते, कारण की हवेचा झोत खूप प्रमाणामध्ये आहे, एअर फ्लो, आणि म्हणूनच झेल घेणं सोपं नाहीये. आपण जजमेंट करतो एका ठिकाणी, बॉल येतो दुसऱ्या ठिकाणी, आणि म्हणूनच खूप सारे झेल सुटलेत. इनिंग 1 मध्ये जे 2 झेल चंदू आणि आदित्यने सोडले ते म्हणजे रोशनचे आणि तदनंतर आलं अर्धशतक. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना सार्थक ओव्हर दी स्टंप्स.
चांगला बॉल योग्य पद्धतीने डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 41. 8 चेंडू 35ची गरज. 8 बॉलमध्ये 6 षटकार. आवश्यकता आहेत जे सचिन बरडने बॅटिंग केली ज्याप्रमाणे त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल यावेळेस. श्री मिडॉफकडे हा बॉल येताना पाहायला मिळाला. एकच धाव. आता धावा करायच्या 34. नो बॉल या ठिकाणी पंचांनी सांगितलंय. आदरणीय सन्माननीय परेशजी पडवले साहेबांचं आगमन झालं. आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. वेलकम टू GAPL गोवड आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. वाईटचा बॉल. एक्स्ट्रा धावा 2 मिळाल्यात मागील बॉलमध्ये. आता सामना येऊन ठेपलाय 8 मध्ये 32. चांगला फटका ऑन साइडला. शैलेश बरडच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार 6. धन्यवाद. या स्पर्धेचं थीम सॉन्ग जे या ठिकाणी आपण ऐकलं. मग अगदी बॉल वाईट लाईनवरती होता तिकडनं हा बॉल पीक केला आणि षटकार ठोकलाय. 7 मध्ये 26 धावा करायच्या आहेत. ऑन साइडला बॉल चाललाय. 1 धाव परिपूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावेचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. हेच धाबात होईल बॅटर नो डाऊट. एकच धाव मिळते आता. 6 बॉल 25 धाव्यांची गरज सिद्धांत स्ट्रायकर्स टीमला. प्रीतीश येतोय पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल. सुरुवात वाईडने. 6 मध्ये 4 षटकारांची गरज आहे. धावा होऊ शकतायत या मैदानावरती. चेसिंगसाठी अनुकूल हे मैदान आहे. मागील सामना अशाच पद्धतीने रोहितने फिनिश करून दिला होता. त्याचप्रमाणे बॅटिंग करावी लागेल आदित्यला. 6 मध्ये 24 धाव्यांची गरज. पुन्हा षटकात येईल. पुढील बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होताना ओव्हरती स्टम्प्सने उडवलं या बॉलला. आदित्य सांगतोय सामना संपला नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. द रेस इज नॉट ओव्हर बिकॉज आय हॅव नॉट विन. आणि आता सामना जिथे चेंडू शिल्लक आहेत 5 धावा करायचे 18. सिद्धांत स्ट्रायकर्स टीम चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 17 बॉलमध्ये 46 धावा आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण 5 अर्धशतकं ही पाहिलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. हे 6वं अर्धशतक लोडिंग. 5 बॉल 18ची गरज. बॉल पाठीमागे चाललाय. 1 धाव तर मिळेल डेफिनेटली. 2 धावेचा प्रयत्न चंदूच्या ठिकाणी आहे. विकेट सॅक्रिफाईस तो करतोय आणि हा विकेट सॅक्रिफाईस होतोय. चंदू देखील डायमंड डक वरती बाद होईल. एक सुद्धा बॉल न खेळता बॅटर आउट होतो तेव्हा डायमंड डक. पहिल्या बॉलवर 0 धावसंख्येवरती गोल्डन डक. दुसरा बॉल सिल्वर डक. तिसरा बॉल ब्रॉन्झ डक. 5वा बॉल रेग्युलर डक. 6वा बॉल लाफिंग डक आणि यावेळेस डायमंड डकचा शिकार.
ठरताना पाहायला मिळतोय. त्याग केला आणि म्हणतात ना, त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज आहे. कारण की भर उन्हामध्ये जर आपण दिवा लावला तर अंधार नष्ट होत नाही, परंतु दिव्याचं साम्राज्य नष्ट होतं. आणि हा त्याग केला आदित्यसाठी. तो खेळतो वैयक्तिक सेट 47 धावसंख्येवरती 47. पुल केले या बॉलला, उडवलंय आणि हे 6वं अर्धशतक आदित्य दाबशीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. टेक्निकल बॅटर म्हणून आदित्यची ख्याती आहे आणि त्याने केले या स्पर्धेमधील अर्धशतक. 19 बॉलमध्ये 53 धावा. सेलिब्रेशन केलं नाहीये कारण की मला खेळायचे माझ्या टीमसाठी, हेच तो सांगतोय. आणि आता मॅचचं समीकरण आपण जर चेक केलं, येणारे बॉल आहेत 3, धावा करायचे आहेत 11, 3 मध्ये 11 या धावा कराव्या लागतील. 3-11 असा सामना झाला होता. 3-11 आणि 2 षटकार लगवले होते रोहितने. याच टीमचा बॅटर आहे तो. प्रिव्हियस मॅच त्यांनी गाजवली होती, परंतु हा सामना पाहायला मिळेल. मिनेश भोईर नॉन स्ट्राईक एंडला. 3 बॉल 11ची गरज. वॉट अ मॅच. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 11ची गरज. जाऊ दिले बॉलला. दबाव दबाव आणि दबाव. प्रेशराइज बॉलर सिद्धांत स्ट्रायकर्स ही धावसंख्या चेस करेल का, हा देखील प्रश्नचिन्ह. 3 मध्ये धावा करायच्या 10. वॉट अ मॅच. आदित्य 19 चेंडू 53 धावेची खेळी करतोय. सिंहाचा वाटा. मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक. खोलवट टप्प्याचा बॉल सरळ उडवलं या बॉलला आणि बॉल 4 धावींसाठी सुसाट वेगाने. आता 2 बॉल 4 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पश्चातापाला क्रिकेटमध्ये वेळच नसते, म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये नो इफ अँड नो बट. जर आणि तर या 2 गोष्टींना थारा नाहीये. म्हणून म्हणतात ना, वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार, पिके जळून पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटात जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. 2 बॉलमध्ये 6 धावेची गरज. चौकार आलाय 3 बॉल 10 असताना. आता 2 बॉल 6. गोलंदाज सज्ज होताना प्रितेश, युवा गोलंदाज दबाव जाणवतोय. डेड बॉल. चांगली बाब. आदित्य सेट बॅटर आहे. अर्धशतक त्याने सेलिब्रेट केलं नाहीये. ज्याप्रमाणे गणेशने केलं होतं त्याचप्रमाणे तो देखील करतोय. मला माझं विजय सेलिब्रेशन करायचं आहे, अर्धशतक मी सेलिब्रेट करणार नव्हतो, हेच त्याने सांगितलंय. 2 बॉल 6. खोलवट टप्प्याचा बॉल. ड्राईव्ह केलं या बॉलला. बॉल चाललाय. 1 धाव कंप्लीट. मिस स्पीडिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. आता 1 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 2. सामना बरोबरीत सुटल्या. सुपर ओव्हर. 74 धावा धाव फलकावरती. अप्रतिम रन चेस मैदानाच्या आतमध्ये. धावांची रन मॅन्युफॅक्चरिंग मशीन पाहायला मिळते. फिनिश कसं करायचं, तर फिनिश करायचं आदित्य सारखं. धावा चेस कशा करायचं, तर विराट प्रेम कोहली यांच्यासारखे करायचे असतात. आणि त्याच पद्धतीनं 1 बॉल 2 हा सामना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे MICSK सामना झाला होता आणि तदनंतर मात्र सामना जिंकला होता मुंबई इंडियन्स टीमने. लसित मलिंगा यांनी मात्र आऊट केलं होतं. शार्दूल ठाकूर यांना सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत्या. 1 बॉल 2ची गरज. आदित्यने फटका चांगला खेळलाय. बिटवीन द गॅप बॉल हातामध्ये आलाय. फेकी येते. धावबाद होईल का, उत्तर आहे नाही. या धावा परिपूर्ण आणि हे सेलिब्रेशन आदित्यचं विराट प्रेम कोहली प्रमाणे हे रन चेस पाहायला मिळालं. तिलक वर्मा यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान टीम समोर ज्या धावा चेस केल्या होत्या त्याच पद्धतीने 63 धावा करून आदित्यला या ठिकाणी उचलून धरलंय आणि हे सक्सेसफुल रन चेस. सिद्धांत स्ट्रायकर्स टीमचं अभिनंदन.